नमस्कार. मी हुमरे बापूसाहेब, आपलं दैनिक संघर्षयोद्धा लाईव्ह न्यूजमध्ये स्वागत. आज आपण गेवराई तालुक्यातील टाकळगाव या गावामध्ये आहोत. या ठिकाणी येण्याचं कारण असं आहे की इथलचे जी भारतीय जनता पार्टीचे युवा कार्यकर्ते म्हणून गेल्या 15 वर्षापासून ते सक्रिय कार्यकर्ते म्हणून काम करतात. मुंडे साहेबांचे कट्टर समर्थक म्हणून त्यांची या सर्कलमध्ये, या गणामध्ये ओळख आहे आणि गेल्या 15 ते 20 वर्षापासून एकनिष्ठेने ते भारतीय जनता पार्टीचं काम करत आहेत आणि सध्या गेवराई तालुक्याच्या भारतीय जनता पार्टी तालुका उपाध्यक्षपदी ते काम करत आहेत. आपण सविस्तरपणे त्यांच्याकडून माहिती जाणून घेण्यासाठी या ठिकाणी उपस्थित आहोत. आपलं नाव सांगा अगोदर. माझं नाव आहे गव्हाणे शिराम विठ्ठल. राहणार कुठले तुम्ही? राहणार टाकळगाव, तालुका गेवराई, जिल्हा बीड. बरं, तुम्ही कधीपासून भारतीय जनता पार्टीमध्ये काम करतात? बरं, 2012 पासून काम करतो साधारणतः. पहिल्यापासून आपल्याला छंद होता आणि भारतीय जनता पार्टीचंच आपण काम करतो पहिल्यापासून. न कोण्या पक्षात जाण्याचा कधी विचार केला नाही, न कोणाचं एकनिष्ठाने आपण भारतीय जनता पार्टीचं काम करतो. कोणाच्या नेतृत्वाखाली म्हणजे कामाला सुरुवात केली तर आपण? त्यावेळेस लोकसभेचे आपले खासदार मुंडे साहेबांसोबत जी काम केलं आपण, म्हणजे त्यांच्या नेतृत्वाखाली आपण जातेगाव सर्कलमध्ये प्रवेश केला होता. त्याच्यानंतर जी काम आपण चालू केलं तर कुणी आले काय, कुणी गेले काय, आपण ते कंटिन्यू भारतीय जनता पार्टीचं काम करीत राहतो. बरं, आता तुमच्याकडं भारतीय जनता पार्टीचं तालुक्याचं उपाध्यक्षपद आहे. कशा प्रकारे आता तालुक्यामध्ये कामकाज सुरू आहे आपलं? कामकाज काय, आता हे समज जिथं कुठं लोकांना अडचणीत, आम्हाला लाईट नसली, कुणी फोन करतात, कुणी दवाखान्यासाठी फोन करतात, आम्ही त्यांना रात्र आणि दिवस कधी 24 घंटे सेवा आहे आमची. दवाखान्यातली असो किंवा कोणी पाण्याचे प्रश्न असो. आता सध्या पाणी गेलं, बऱ्याच घरी जाऊन आम्ही बघितलं, कोणाला राशन दिलं. म्हणजे जे सहकार्याचं काम आहे ते आम्ही कंटिन्यू करीत राहतो, की आमच्या ज्यांनी जे होईल ते, जे ग्राउंड लेवलला आपल्याचे जे काम होईल ते आम्ही कमी करीत राहतो कंटिन्यू. बरं, आता आपलं गाव म्हणजे शिंदफण्याच्या काठावर आहे. अतिवृष्टीमुळे, महापूर आल्यामुळं खूप शेतकऱ्याचं खूप मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे. असं काय टाकळगावमध्ये घडले का? असं नुकसान झालेलं लोक आहेत का असे टाकळगावमध्ये? आता तुम्हाला सांगतो, जी ही शिंदफानाची म्हणजे शिंदफाना कडी का, इथून तिथून गावाचं नुकसान झालं आहे. पण आमच्या इथं काय झालं आहे, 25% लोकांचं इकडे साईडकडून नुकसान झालं आहे. त्यांचं पूर्ण 100% नुकसान झालेलं आहे, पण त्याची काय कोणी दखल घेतलेली नाही आहे. आता लोकांच्या कोणी घरामध्ये पाणी गेलं आहे, कोणाच्या चमच शेतात पाणी गेले, पण याचे काय पंचनामे काही झाले नाही. आता बरेच असे शेतकरी आहेत आपल्याकडं की त्यांच्या घरांनी पाणी गेलं, शेतानी, पण त्यांचं कुणी, आता एक दिवशी हे शेतकरी आहे कोण, पवारसाहेब. आता त्यांच्या शेतकऱ्याचा असा प्रश्न झाला, त्यांनी आपल्या इथले मॅडम आहेत, त्या मॅडमला फोन केला किंवा माझ्या घरात पाणी गेलं. तर ती मॅडम तर यायच्या आधीच दुसऱ्या दिवशी येऊन म्हणजे तुझं काय व्हावलं. म्हणजे इथल्या ग्राउंड लेवलचं असं की त्यांनी बाबा कोणाच्या घरात पाणी गेलं, कोणाच्या शेतात पाणी गेले, हे बघायच्या आधी त्यांना विचार तुमचं काय गेलं. आता त्यांची दोन्ही मुलं पुण्याला शिकायला आहेत, त्यांचा पायाचं ऑपरेशन झालेलं आहे, त्याला घराच्याच बाहेर येत नाही. आम्ही दुसऱ्याच्या घरामध्ये त्याला 2 दिवस ठेवलं, त्यांच्या घरामध्ये पाणी, त्यांचा पंचनामाच नाही. आता तर ह्याला ग्रामसेवकला विचारलं तर ग्रामसेवक तर सरळ म्हणतो की बाबा याची ग्रामपंचायतला नोंद नाही. मग आता ग्रामपंचायतला नोंद नाही, ते माणसं मेल्यावर यांची नोंद आहे का? नोंदीचं काय? आता फडणवीस साहेबांनी तर काय सांगितलं आहे की बाबा कायद्यावर बोट ठेवू नका, ज्या शेतकऱ्याचं नुकसान झालं आहे त्याला भरपाई द्या किंवा त्याचे पंचनामे करून घ्या. तर यांनी सरळ विचारते किंवा ग्रामपंचायतला नोंद नाही. मग आता त्यांनी नोंद नाही म्हणलं ते थोडंच भारत पाकिस्तानमध्ये कुठं राहतो जाऊन. तर आता आपलं टाकळगाव हे अतिवृष्टीमुळे म्हणजे अलर्टमध्ये होतं. या ठिकाणी जिल्हा अधिकारी आले होते, पंकजताई आले होत्या, तरी महसूलच्या लोकांनी म्हणजे पंचनामे केले नाहीत अशी चर्चा ऐकायला भेटते. याविषयी काय सांगाल आपण? ह्या विषय काय आहे तुम्हाला सांगतो, राजकारणाचा काय विषय की बाबा ज्याची सत्ता आहे थोडक्यात. आता ग्रामसेवक तसं बोलतो, मॅडम तशी बोलती. आता ताईसाहेब आल्या, ताईसाहेबांनी त्या दिवशी सांगितलं होतं की बाबा इथं कोण आहे इथला तलाठी. तर त्या दिवशी काहीतरी त्यांचं दुखत होतं, आजारी त्या नव्हत्या मॅडम. तर दुसरा तलाठी हिरापूरचा काहीतरी तिकडा होता, तेव्हा मला ठीक आहे, पण काय दुसऱ्या दिवशी कोणी दखलच नाही, काही संबंध नाही. दुसऱ्या दिवशी उलट आम्ही मॅडमला बोलून घेतलं तर ती कृषी अधिकारी फरार, ती म्हणली मी दुसऱ्या गावाला आहे. म्हणजे दखल काय, आजपर्यंत ओरिजिनल इथले चांगले पंचनामे झाले नाही शेतकऱ्याच्या मनासारखे. हे तुमचे कागदपत्री तिकडे झाले असेल काही, पण इथं शेतात येऊन कोणत्याही शेतकऱ्याचा ओरिजिनल पंचनामा झालेला नाही. बरं, आता ज्यांचं नुकसान झालेलं आहे, ज्यांच्या घरामध्ये पाणी गेलेलं आहे, म्हणजे खाण्यापिण्याची अडचण निर्माण झालेली आहे, अशा लोकांना आता काही संस्था पुढाकार घेऊन साहित्य वाटप करतात, किराणा साहित्य असेल काय, असं काही संस्था आपल्या टाकळगावमध्ये येऊन काही लाभ दिला आहे का लोकांना? ऐका, आता मला ऐकायला भेटलं थोडंफार, पण ते आपल्या वतीचं कोणाला तरी झालं असं, पण एवढं काय आमच्या गावामध्ये कोणाला दिलं नाही. तर माझं काय मत होतं की बाबा ज्याला खरी परिस्थिती आहे, त्याच्या घरात पाणी गेले, त्याची बिकट परिस्थिती, तर त्याच्यामुळं आपण काय केलं आहे, जेवढं आपल्या खर्चानी होईल तेवढं हे सामान आपण आणलेलं आहे. त्यांना जेवढे घरांमध्ये पाणी गेलं आहे किंवा खरे शेतकऱ्याला त्याची गरज आहे, त्याची दिवाळी खरी साजरी होईल, त्यांच्यासाठी आपण उद्या किंवा परवा दिवशी 2 दिवसामध्ये सामान देऊन टाकणार. किती लोकांना आपण स्वतः खर्चाने आता हे किट वाटप करणार? बरं, आता जे येते ते आपण तर बरेच जणांना 50 लोकांना म्हणजे आमंत्रण करणार आहेत, बाबा त्याच्या खरं शेतामध्ये पाणी गेलेलं आहे, नाही तर उगा एखाद्याला नाही, ज्याचं खरं नुकसान झालं आणि त्याला ज्याला गरज आहे त्या लोकांना आपण इथं बोलून घेणार आहेत. उद्या किंवा परवा दिवशी 2 दिवसामध्ये आपण त्यांना देऊन टाकणार आहेत दिवाळीच्या. गावातलेच लोकांना का बाहेरच्या पण लोकांना? नाही, गावातल्या ज्या लोकांचं नुकसान झालं आहे त्या लोकांना, गावातल्या. आता ह्या वस्तीवरच्या तर बऱ्याच लोकांचं नुकसान झालं, सहसा आपण साऱ्या ह्या वस्तीवर देऊन टाकू. अजून बी काही लोकांच्या तिकडे बी झालं, ज्याला नुकसान झालं त्याची आपण यादी बनवू, त्या लोकांना देऊन टाकू.
बरं, आता आपलं गण पंचायत आता निवडणुका सुरू झालेल्या आहेत. आता जिल्हा परिषद पंचायत समितीचं आरक्षण जाहीर झालेलं आहे. आपलं जो गण आहे तो आता सर्वसाधारण महिलेसाठी सुटलेला आहे. आपली काय इच्छा आहे, आपली चर्चा आहे ह्याच्या गणामध्ये की तुम्ही इच्छुक आहात म्हणून, हे खरं आहे का? आता विच्छुकचा विषय असा आहे की आता भारतीय जनता पार्टीने कालच निर्णय केला आहे की बाबा जागा आता सर्वसाधारण जागा सोडली. पक्षाने जर आपल्याला आदेश दिला तर लढू. पक्षाने समज जर आपल्याला पक्ष जो आदेश देईन, उद्या पक्षाने कुणीही दिला ह्या माणसाला मतदान करून त्याला करू, किंवा पक्षाने आपल्याला उमेदवारी दिली तरी लढू. बरं, आता पंचनाम्यासाठी कशा प्रकारे तुम्ही आता ह्या लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी तहसीलदार असतील, जिल्हाधिकारी असतील, महसूलचे अधिकारी असतील, यांच्यासाठी काय पाठपुरावा करणार आहात? की पाठपुरावा आता काय करायचा की याच्या आता तहसीलदारला आता त्यांनी सांगितलं की आता आम्ही अर्ज तहसीलदारला त्याला दिलीत. तहसीलदारच्या नंतर आम्ही कलेक्टरकडे जाऊ. आपला जे कागदपत्री जे पुरावा म्हणजे हे जे आहे आपल्याकडे शेतकऱ्याकडे तेवढं खेटू. त्याला न्याय मिळाला तर भेटन. किंवा तुमच्यासारखे तर घुमरे साहेब तुमचं बी स्वागत. तुमचे बरेच मी व्हिडिओ बघितले, ते हिरापूर असो, नांदूर असो, बऱ्याच ठिकाणचे तुमचे व्हिडिओ चांगले शेतकरीसाठी तुम्ही धावतात, त्याबद्दल तुमचं बी स्वागत. कारण असंच काम करीत आम्ही बी ना ग्रामपंचायतचे मेंबर आहेत ना काही नसताना आम्ही 2012पासून काम करतो. 2019ला आपली छावणी होती. त्यानंतर खर्चाने आपण स्वतः पाणी दिलं गावामध्ये त्या दुष्काळाच्याच काळामध्ये. त्याच्यानंतर हे आपण कंटिन्यू करीतच राहतो. काम लोकांची जेवढी सेवा आपल्याच्यानी होईल तेवढं आपण काम करीत राहतो. तर आपण प्रत्यक्षात पाहिलं आहे, टाकळगावचे श्रीराम गव्हाणे आहेत. गेल्या 15-20 वर्षापासून ते भारतीय जनता पार्टीमध्ये एकनिष्ठेने काम करत आहेत. गावामध्ये अनेक प्रकारचे सामाजिक कार्यक्रम राबवितात. छावणीच्या माध्यमातून त्यांनी गुराढोरांना चारा उपलब्ध केला आहे, पाण्याची ग्रामस्थांना सोय केलेली आहे. आणि या टाकळगावमध्ये अत्यंत बिकट परिस्थिती निर्माण झाली होती. अतिवृष्टी म्हणजे सिंदफाण्याच्या काठावरलं गाव आहे. गावामध्ये संपूर्ण पाण्याने वेढा घातला होता. लोकांच्या घरामध्ये कमरा एवढं पाणी या ठिकाणी जमा झालेलं होतं. आपण प्रत्यक्षात पाहिलेलं आहे. या ठिकाणी जिल्हाधिकारी आले होते. या ठिकाणी पंकजताईंनी सुद्धा या गावाला भेट दिली होती. अनेक अधिकारी येऊन या गावाला गेलेले आहेत. मात्र काही महसूलच्या कर्मचाऱ्याकडून, काही शेतकऱ्यांवर, काही रहिवाशाहून या ठिकाणी पंचनामे झाल्यामुळे या ठिकाणी नाराजगी आहे. आपण ते सुद्धा या ठिकाणी त्यांची काय नाराजगी आहे ते दाखवणार आहेत. त्याचबरोबर या ठिकाणी ज्या काही गावामध्ये अतिवृष्टीने नुकसान झाले त्या ठिकाणी सामाजिक संस्थेने पुढाकार घेऊन साहित्य वाटप केलेलं आहे. मात्र या टाकळगावामध्ये काही लोकांना साहित्य वाटप झाले, जवळजवळ 80% लोकांना साहित्य वाटप झालं नसल्यामुळे या ठिकाणची जी सामाजिक कार्यकर्ते आहेत श्रीराम गव्हाणे यांनी खर्चाने या ठिकाणी 50 आपण पाहतो त्या ठिकाणी 50 किराणा किटचं साहित्य या ठिकाणी उपलब्ध केलेलं आहे. आणि ज्या लोकांच्या घरामध्ये पाणी गेलेलं आहे आणि ज्यांच्या घरामध्ये आता खाण्यापिण्याची सध्या बिकट अवस्था निर्माण झाली अशा लोकांना दिवाळी गोड करण्यासाठी त्यांनी खर्चाने कमीत कमी 50 लोकांना या ठिकाणी साहित्य किराणा किटचं उपलब्ध केलं आहे. आणि जर आणखीन लोकसंख्या जर वाढली तर आणखीनसुद्धा ते किटचं या ठिकाणी वाढ करणार आहेत. पण गोरगरीब लोकांना ते किराणा किटच्या माध्यमातून दिवाळी गोड होण्यासाठी ते प्रयत्न करणार आहेत.